पुंडलीकवर्धय हर विठ्ठल ज्ञानदेव तुकार. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. माझा आवाज ऐकू येते काय? नाही, जरा मलाच कमी वाटून राहिला आवाज. 8 वाजेला आपला आजचा सत्संग होता. 8 वाजून 10 मिनिट झाले. हे जमणार नाही, बरोबर आहे. तर आपण आज सुरू करून देऊ. ज्ञानदेव पुशे निवृत्तीशी चाळ आणि गगनाहुनी वाळ. नामाचा महिमा आहे की नाम असं आहे की ते गगनापेक्षाही म्हणजे आकाशापेक्षाही मोठा आहे. कारण भगवंताच्या नामाचा महिमा सर्व संतांनी गायलेला आहे. कारण पंचरत्न हरिपाठामध्ये 5ही संतांनी नामाचा महिमा गायलेला आहे. पण नेमकं नाम काय आहे ते मात्र पंचरत्न हरिपाठात नाही. ते मात्र संताजवळच आहे, ते मात्र सद्गुरूजवळच आहे, बरोबर आहे. कारण काय, नामामध्ये काय आहे? भक्ती आहे, प्रेमभक्ती आहे. ज्या नामानं प्रेम तयार होते, ज्या नामामधून भक्तीचा उगम होतो, नाही काय, ते नाम हे गगनापेक्षाही मोठं आहे. म्हणजे ते सर्वीकडेच आहे, बरोबर आहे. सिद्धी जगी झाले पूर्ण कामं, अशी सकळ सिद्धीची सिद्धी, पूर्ण काम करण्याची युक्ती नामामध्ये आहे, बरोबर आहे. म्हणून भगवत प्रेम आणि ज्ञान ही एकत्र नांदण्याची शक्तीसुद्धा नामात आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भगवत प्रेम आहे, प्रेम म्हटलं की भक्ती आली, भक्ती म्हटलं की ज्ञान आलं. प्रेम, भक्ती आणि ज्ञान हे एकच आहे सर्व, बरोबर आहे. म्हणून नामाचा जो जिव्हाळा आहे किंवा भक्तीचा जो जिव्हाळा आहे, बरोबर आहे, हे भक्तीच्या जिव्हाळ्याचे एकत्र येऊन मुखाने जे सुखाने नांदतात. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा श्रेष्ठ जिव्हाळा आहे. यासाठी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नाम सोडून बाकी विद्वत्ता, पांडित्य, शब्दज्ञान, वेदांत वगैरे काहीही कामाचं नाही. तो पंडित भलाही असेल, ज्ञानी भलाही असेल, वेदांत ज्ञानी भलाही असेल, पण त्याच्या ठिकाणी भक्ती नाही. कारण त्याला भक्तीच माहीत नाही, भक्तीचं प्रेमच माहीत नाही, बरोबर आहे. म्हणून नामरूपी जळले चित्त आणि तयाचा दासमी अंकित. नामरूपी जळले चित्त म्हणजे नाम आणि रूपामध्ये ज्याचं मन जळलेलं आहे, नाम आणि रूप असं जळलेलं आहे म्हणण्यापेक्षा काय कराय, नाम आणि रूप याचा जो आनंद आहे, हा आनंद ज्यांनी उपभोगिलेला आहे, म्हणजेच नामरूपी जळले चित्त तयाचा दासमी अंकित. म्हणजे हे अनुभवाची गोष्ट आहे, म्हणायची गोष्ट नाही. कीर्तनामध्ये आपण ऐकतो, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, दैवाचा पुतळा तोची दैवाचा. अरे हो, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीमध्ये किती प्रेम आहे, किती आनंद आहे, हे मात्र बुवालाच माहीत नाही. आणि म्हणून तरी काय फायदा. नामरूपी जळले चित्त.
आता बुवाचं जर नामरूपी चित्त जर एका ठिकाणी राहत नाही तर भगवंत त्यांचा अंकित होईल काय? आळंदीला मोठी सभा झाली, सर्व साधू संत तिथं जमा झाले, आळंदीला मोठी मीटिंग झाली आणि तिच्यामध्ये ठरलं, कोणाचे मामासाहेब दांडेकरचे जे हे आहे ना ते प्रमुख, ते त्याच्यानंतर जोग महाराज, हे सर्व जमले त्या ठिकाणी. आणि तिथं प्रश्न उपस्थित झाला की कीर्तनकारानं पैसे घ्यायचे नाही. तिथं ठरला ठराव, पण आता खरं तो ठराव पासही झाला तिथं, पण हे कीर्तनकार पैसे घेणं सोडतील काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. एकही कीर्तनकार पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करणार नाही, गॅरंटी देतो मी. त्याला किती मिटिंगा घेऊ द्या. लक्षात आलं तुमच्या? हां, मग आम्ही एवढं 4 वर्ष शिकतो नाही काय, कीर्तनं शिकतो, फुकट शिकतो काय? बरं, काय हरकत नाही. मग आम्ही 4 वर्षानं कीर्तनं शिकले, लोकांना ज्ञान देऊन राहिलो नाही काय, मग आम्ही पैसे घेतले तर काही बिघडते काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पैसे घेतले तर काही बिघडते? अरे हो बाबा, तुमच्या बाप दादाच्याने इस्टेट जमा करायला आहे ना, तुम्ही उपाशी मरणार नाही ना. तुम्ही जर त्या भगवंताचं नामस्मरण करून राहिले, तुम्ही उपाशी मरणार नाही. तुमची चिंता त्याला आहे, आपल्याला त्याची चिंता नाही. तू फक्त नामस्मरण करत राहा, तू फक्त जगाला योग्य उपदेश करत राहा, काम संपलं. आणि तसं करता करता मेला तरी चालेल. कुठं पैशाचा प्रश्न येतो? पैशाचा प्रश्न कुठं येतो? आम्ही नोकरी केली, आम्ही शिक्षक होतो, आम्ही नोकरी केली, कशाकरता केली? पोटाकरता, आहे का नाही? शेतकरी शेतात काम करतो, कशाकरता करतो? पोटाकरता, आहे का नाही? लोक हे भाजीपाल्याचा धंदा करतात नाही का? प्रत्येक मनुष्य हा पोटाकरता काम करत असतो. कीर्तनकार कीर्तन करतो, कशाकरता? पोटाकरता, जगाकरता नाही, पोटाकरता. लक्षात घ्या, सर्वच पोटाकरता. मग तुमच्यात आणि बुवात, कीर्तनकारात काय फरक झाला? नाही, फरक काय झाला सांगा ना. निस्वार्थी सेवा झाली का ते? नाही. आणि मग यांनी कितीही म्हटलं, नामरूपी जळले चित्त दास तयाचा, दास त्याचा मी अंकित, किती वेळा म्हटलं तर त्याचा काही फायदा आहे काय? काही फायदा नाही. तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तोची सिद्धी. ज्याला श्रीहरीचा भक्तीचा जिव्हाळा आहे, खरोखर प्रेम आहे, भक्ती आहे, जिव्हाळा आहे, त्या नामात आनंद आहे, तोच खरा भाग्यवान. अरे जिथं जिव्हाळाच नाही तिथं भाग्यच नाही, ती दुर्दैवी म्हणा. कीर्तनकार आहे, काही काही बुवा असे मस्त नाचतात कीर्तनात, तुम्हाला काय सांगू हो. काय मी भगवंताच्या नामात नाचतो, भगवंताच्या नामात नाचणं त्याला नाही म्हणत. देहाचं भान विसरून नाचणं त्याला भगवंताच्या नामात नाचणं म्हणतात. बुवा तो शुद्धीवर असतो आणि मस्त नाचतो. कुठं? स्टेजवर. पाठीमागे कोण असते? हे टाळकरी असतात. मस्त बुवा नाचतो. मग तो कीर्तनकार भगवंताशी एकरूप झाला काय? नाही झाला. अरे भगवंताशी एकरूप झाल्यानंतर त्या आनंदामध्ये जे नाचणं असते, जे नृत्य असते, ते भगवंताला पावते. वरचं त्याला चालत नाही. बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्याला खरोखर भगवंताचं प्रेम मिळालं तो खरा भाग्यवान आहे. आणि इतर जे कितीही आहे, शहाणे असो काही कामाचे नाही, विद्वान असो पंडित असो काही कामाचे नाही. मग एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानविन ज्ञान, भक्तिविन ज्ञान, आणि गिवसती वेळे मूळ नाही तेथे फळ काय थोडे. अरे भक्तियुक्त ज्ञान तेथे नाही पतन,
तयाचे नीच अंगे समाधी समाधान. म्हणून एका जनार्दनी शुद्ध भक्तिक्रिया, एका जनार्दनी शुद्ध भक्तिक्रिया, ब्रह्मज्ञान त्याच्या लागतशे पाया. जिथं शुद्ध भक्ती आहे तिथंच ब्रह्मज्ञान आहे. आता पहा ना, साधी गोष्ट आहे. आता तुम्हाला नाम मिळालं, नाम मिळाल्यानंतर तुमच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. अष्टसात्विक भाव निर्माण होणं म्हणजेच तुमच्या ठिकाणी तुर्यावस्था प्राप्त झाली. म्हणजे जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती या तीनही अवस्थेच्या तुम्ही पलीकडे गेले. म्हणजे तुम्हाला तुर्यावस्था प्राप्त झाली. त्याला म्हणतात शुद्ध भक्तिक्रिया. बरोबर आहे. आणि एकदा अवस्था झाली म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भागवत आपोआप कळते. हरिपाठ आपोआप कळतो, कारण त्याचा तिसरं नेत्र उघडलेला असतो. कशानं? कशानं? नामानं. बरोबर आहे. भक्तीविना ज्ञान अधुरे आहे. ज्या ठिकाणी भक्तीच नाही तिथं ज्ञानच नाही. बरोबर आहे. मूळ जेथे नाही तिथं फळ कसं येणार? अळे मूळच नाही, झाडाला मूळच नाही, तिथं फळ येईल काय? मग जिथं भक्तीच नाही त्या ठिकाणी ज्ञानच नाही. आणि भक्ती म्हणजे काय? आम्ही देवापासून विभक्त नाही, आम्ही आणि देव दोन्ही एकच आहे, त्याला भक्ती म्हणतात. देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. म्हणून भक्तीविना ज्ञान हे अधुरं आहे. म्हणजे तिथं मूळच नाही. मग जगामध्ये काय आहे? काय मूळ? मला सांगा, मूळ आहे काय? नाही. मग मूळच नाही, ते त्याचं फळ काय मिळणार आहे? हो, कीर्तनकाराला, भागवतकाराला किंवा सामान्य माणसाला किती तीर्थयात्रा केल्या नाही काय? पारायण केले, सप्ती केले, काही केले. आता आमच्या जे शेजारी पारायण सुरू आहे. हां, मस्त पारायण सुरू आहे नाही काय? 25 वर्ष दिंडी काढली. 25 वर्ष. किती लोकांना कळलं? काहीच नाही कळलं. जो भागवत करणारा आहे त्यानं सुद्धा नाम घेतलेलं आहे. बरोबर आहे. मग आता त्या माणसाला जो आनंद आहे, या आनंदाची काय किंमत आहे? आहे का किंमत? म्हणजे त्या माणसानं त्या नामाला काय केलं? डावललं. आणि स्वतःच्याच ठिकाणी अहंकार निर्माण केला आणि लोकांना ज्ञान द्यायला लागला. आणि म्हणून म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? काय पापी, काय म्हटलं त्याला? पाप काय कोणतं? नामे मिन पापी काय? बरंच काहीतरी तू आत्ता तोंडात आलतं, मग आपण तर गेलं विसरून. जिथं नाम नाही तिथं पाप आहे. आता लक्षात आलं की मी तुम्हाला सांगेल. बरोबर आहे. हां, भक्ती आहे तिथं ज्ञान आहे. बरोबर आहे. आणि तिथंच समाधीसारखे समाधान आहे. बरोबर आहे. भक्तिक्रिया हा ब्रह्मज्ञानाचा मूळ उपाय आहे. आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा मूळ उपाय ही भक्ती आहे. आणि म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा. म्हणजे ज्या ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवली पाहिजे. सांडुनी कीजे दो धांदा. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा. म्हणून ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे, भाव ठेवायला पाहिजे. आणि सांडुनी कीजे जो धंदा. आणि तुम्ही जर हे नाम जर सांडून दिलं तर हे असो शिनू नुसता दृष्टा दृष्टी तो. ते नुसता शीन आहे. काय? हे जर नाम तुम्ही सांडलं तर नुसता शीन आहे. नुसतं तकलीफ आहे तुमच्या देहाला, फार त्रास आहे तो फक्त. कारण तुम्ही नाम काय केलं? सांडलं. नाम वाया गेलं, मिळून सुद्धा वाया गेलं. मग आता हा आनंद भागवताच्या प्रत्येक अध्यायामध्ये आहे. 10 स्कंद आहे एकनाथी भागवताचे. प्रत्येक अध्यायामध्ये या भक्तिप्रेमाचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तर आहेच, भागवतामध्ये तर आहेच. पण प्रत्येकाच्या भागवताच्या प्रत्येक खंडामध्ये याचं वर्णन आहे. मग आता मला सांगा, त्या माणसानं भागवतकारानं नाम घेतलं, अवस्था झाली,
तो आनंद उपभोगला आणि सोडून दिलं. आता तो माणूस काय सांगतो, कोणतं ते गाव, केदारनाथला गेले आणि शिवाला मिठी मारली की त्या जीवाचा उद्धार होतो. बुवा भागवतकार बुवा लोकांना सांगतो, अरे कशाला 50,000 60,000 1,00,000 रुपये देता त्या भागवतकाराला तुम्ही? हा हा किती अंधश्रद्धा आहे हे सांगा तुम्ही, किती अंधश्रद्धा आहे. आणि म्हणून शिव्या द्यावा वाटतं मला, म्हणून बोलावं लागते. कठीण आहे बुवा. आणि लोकही आपले, तो बोलतो आहे इकडे गप्पाही सुरू, इकडेही चाललं, लसणही शिनलं सुरू, सर्व चाललं गप्पा. काय मी म्हणतो, काय 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 करतात काय त्या भागवतामध्ये पारायणात आणि सप्तमबोल तर काही समजतच नाही. ऐकणारे सगळे अज्ञानी आहे, पण हा ज्ञानी आहे ना. अरे तुमच्यासमोर जे बसलेले आहे, श्रीपाद बाबा म्हणायचे की माझ्यासमोर बसलेले आहे हे सोन्याहून पिवळे आहे, सोन्याहून पिवळे आहे. यांना कळत नाही तर यांना समजून देणं इथं बसणाऱ्या बुवाचं काम आहे. श्रीपाद बाबा म्हणायचे चूक तुमची नाही, चूक इथं बसणाऱ्या मादरचोदाची आहे, आमच्यासारख्याची. तुमची चूक नाही, तुम्ही तर सामान्य आहो, तुम्ही तर साधारण आहे, तुम्हाला काय कळणार आहे. मग कळवून देणं इथलं बुवाचं काम आहे ना. तोच बसला फुगून. मग आता असं जर असलं तर परमार्थ काय सांगणार आहे दुसऱ्याला. अरे ब्रह्मनामच जिथं नाही तिथं काहीच नाही, व्यर्थ आहे, सर्व व्यर्थ. शी नाही तो. म्हणून ओम तत्सत याला ब्रह्मनाम म्हणतात. इथे दिलं आहे ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये 23वा श्लोक पहा घरी जाऊन. ओम तत्सत याला ब्रह्मनाम म्हणतात. मग तुम्हाला ओम तत्सत ब्रह्मनाम मिळालेला आहे की नाही, महत्त्वाचा प्रश्न आहे. मिळालेला आहे की नाही? मिळालेलं आहे. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं बाबा रे हे नाम कोणाला सांगू नये, मोठ्यानं म्हणू नये, लिहून ठेवू नये, तसं भगवंतानं सुद्धा अर्जुनाला सांगितलं की बाबा रे अर्जुना हे कोणाला, हे गुह्य आहे, गुह्यातली गुह्य गोष्ट आहे, हे कोणाला सांगायचं नाही, मोठ्यानं म्हणायचं नाही. मग हिच्यात कसं आलं ओम तत्सत? तर हे टोपण नाव आहे. आमच्या भावाच्या पोराले सर्व पिंट्या म्हणतात. पिंट्या 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 पिंट्या, बंद्या गावात खरबडीत पिंट्या. कोण रे तो? पण त्याचं खरं नाव संदेश आहे हे मात्र कोणालाच माहीत नाही, फक्त घरातले येईल माहीत आहे. तसं जे घरातले असतील त्यांनाच ब्रह्मनाम माहीत आहे. आणि बाकीच्यांना हा माहीत नाही. बाकीचे झाले पिंट्या. भयानक परिस्थिती आहे जगाची, भयानक परिस्थिती आहे. केवढं मोठं केलं श्रीपाद बाबांनी. बापा 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 बापा, पूर्ण महाराष्ट्र हरवला, पूर्ण भारत हलवला. परदेशात बी साधक आहेत, एवढा मोठा महाराष्ट्र हलवला. आणि बाबाचे जेवढे अधिकारी पुरुष होते एवढे मांड्या ठोकून होते. नाही हां आम्ही तर अधिकारी पुरुषाला म्हणतो मांड्या ठोका, या लोकांना शिव्या द्या, बोला, अष्टसाधिकवाचं वर्णन करा. ते काय म्हणतात, ते जमणार नाही. फोत्र्या तोटायच्या. मग कशाला कीर्तन प्रवचन करून राहिला तू, कशाला अधिकारी झाला? हां राट, नाही जमणार. ठणकावूनच सांगायला पाहिजे. आपलं खरं आहे ना, मग खरं ठणकावून सांगायला पाहिजे. जो गोड गोड बोलते ना तो माणूस फसवते, लक्षात ठेवा. गोड बोलणारा फसवते आणि कठोर बोलणारा त्याच्या मनात काही नसते. तो बोलतो विसरून जातो पुन्हा सारखाच. पण हा गोड बोलणारा गोड 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 बोलतो, आपलंसं करून घेतो आणि जगाला फसवतो. मग असे गोड बोलणारे कोण आहे इथं? आमच्यासारखे कीर्तनकार. गोड बोलले की पैसे जास्त भेटतात. हां मग ओम तत्सत याला काय म्हटलेलं आहे? ब्रह्मनाम. आणि ते ब्रह्मनाम तुम्हाला मिळालेलं आहे. हां मग या ब्रह्मनामाविषयी आदर, विश्वास आणि श्रद्धा जर नसेल तर तुमचं जीवन फोल आहे, तुमचं जीवन फुकट आहे, जगून काही फायदा नाही.
त्याला इह परत्र या जन्मानंतर समाधान नाहीच. इह लोकातही नाही परलोकातही नाही, जिवंतपणी नाही मेल्यावरही नाही, समाधान नाहीच. किती जन्म घ्या समाधान नाही. परंतु परलोकातही समाधान मिळणं शक्य नाही. तुम्हाला असं वाटतं आपण देवाचं नाव घेऊन राहिलो, आता आपण परलोकात जाऊ म्हणजे आपल्याला स्वर्ग मिळेल. कीर्तन प्रवचन पारायण सप्ते करून राहिलो, अमुक करो टपुळे देवाचं नाव घेऊन तीर्थात व्हावा, मस्त आपल्याला स्वर्ग मिळेल. समाधान नाही, त्या ठिकाणी समाधानच नाही. खरे तर सद्गुरू कृपा प्रसाद प्राप्त होईपर्यंत खरी श्रद्धा उदय पावत नाही. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत खरी श्रद्धा निर्माण होत नाही. गुरुची कृपा झाली की खरी खरी श्रद्धा तुमच्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजेच त्या ब्रह्मनामावर तुमचा विश्वास बसतो, नाही तर विश्वास बसत नाही. आता मी पारायण करणारे किती आहे, ओम तत्सत किती वेळा वाचतात, कीर्तनकार प्रवचन किती वेळा वाचतात. अरे पण ते जाऊ द्या, पण या ओम तत्सतवर तरी भरोसा आहे काय? बोला, बुवाचा आहे काय? नाही. कोणी पांडुरंग म्हणतो, कोणी विठ्ठल म्हणतो, कोणी राम म्हणतो, कोणी काही म्हणतो, कोणी काही म्हणतो, कोणी काही म्हणतो. लागो तितके देवाचे नाव आहे. ज्याच्या मनात जसं वाटलं तसं तो म्हणतो. हां, म्हणजे सुखावर परिपूर्ण विश्वास. ब्रह्मनाम म्हणजे ओम तत्सत याचा अर्थ केवळ ओम हे सत्य आहे. ओम तत्सत याचा अर्थ काय? ओम काय आहे? हे सत्य आहे, नाही काय? आणि जे सत्य आहे तेच भगवंताचं स्वरूप आहे. जे सत्य आहे तेच भगवंताचं स्वरूप आहे. हां, इतर असेल नसेल ते सर्व मिथ्या आहे. या ओमपेक्षा जे काही जगामध्ये आहे ते सर्व मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे खोटं आहे. ते नाहीच म्हटलं चालते, त्याचा काहीही फायदा नाही. म्हणून ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे तेच सत्य आहे. एक नित्य सत्य ब्रह्मनामच आहे, म्हणून ते ओम तत्सत म्हटलेलं आहे. ओम अनादी काय? अनादी परब्रह्म 23वा अध्याय आणि त्याच्यातला 17वा श्लोक आहे. अनादी परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम आणि तयाचे एक नाम त्रिधापयसे. अरे बाबा, भगवंताचं एक नाम आहे आणि ते त्रिधापयसे 3 प्रकारचं आहे. आणि म्हणून याच्यात ओम तत् सत दिलेलं आहे. पण हे टोपण नाव आहे आणि खरं नाम मात्र संताजवळच आहे. बरोबर आहे, कारण ते सर्व विश्वाचं मूळ अधिष्ठान आहे. हे जे नाम आहे ना, हे ब्रह्मनाम, हां, हे विश्वाचं अधिष्ठान आहे. मूळ हे इथूनच सुरुवात झाली अधिष्ठानाला. हां, बस आवरून घ्या, आवरून घ्या, आवरून घ्या, आवरून घ्या. बस बस शांत हो. हां, कारण ते सर्व विश्वाचे मूळ अधिष्ठान आहे. मूळ नित्य सत्य स्वरूप तेच एक सृष्टीचे सूत्र संचालन आणि तेच प्रत्येक सजीवांचे चैतन्य आहे. प्रत्येक सजीवाचं चैतन्य ते आहे. प्रत्येक सजीवाचं चैतन्य रूप तेच आहे. जेवढे काही 184 योनी आहे, या सर्व 184 योनीमध्ये जेवढे काही जीव आहे, या सर्व जीवामध्ये, या सर्व सजीवामध्ये सर्व चैतन्य रूप तेच आहे ओम. प्रत्येकाच्या आतमध्ये आहे आणि तो घुमून राहिला पण आम्हाला कळत नाही. जे आपले नित्य स्वरूप आहे तेच ओम तत्सत ब्रह्मनाम आहे. तेच ज्ञानदेव म्हणे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. पहा किती उदाहरणं आहेत. ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ. नाम कसं आहे? सुलभ आहे. आता तुम्हाला जे नाम मिळालं हे कसं आहे? सुलभ आहे, सोपी आहे. पण कसं आहे? दुर्लभ आहे. आहे काय बंद्या मलकापुरात? सांगा कसं झालं ते? त्याला काय झालं? दुर्लभ. तुम्हाला काय झालं? सुलभ. आहे कसं? सुलभ. पण आहे दुर्लभ. जगाकरता दुर्लभ, आपल्याकरता सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हे सोपे असूनही त्याची ओळख नाही.
सोपं आहे पण त्याची ओळख नाही. आणि म्हणून ते दुर्लभ झालं. कारण ते वृत्तीच्या जाणीवेतून पूर्णपणे विसरलेले आहे. तुमची जी वृत्ती आहे या वृत्तीच्या जाणीवेतून ते पूर्ण विसरलेलं आहे. जी जाणीव आहे ओम नामाची, ओम तत्सत नामाची, ब्रह्मनामाची जी जाणीव आहे, ही जाणीव तुम्ही विसरलेले आहे. वृत्तीच्या जाणीवेतून ते पूर्ण विसरलेले आहे. म्हणून ते झालं दुर्लभ. वास्तविक पाहता तेच आपण आहोत. जे नाम आहे तेच तुम्ही आहे. तुम्ही आणि तुमचं नाम अलग नाही. तुम्ही, तुमचं नाम आणि भगवंत विश्व अलग नाही. नावासकट तुम्ही ते आहात. आणि म्हणून तुकाराम महाराजांना म्हटलं, देव पाहावयाशी गेलो तेथे देवच होऊन ठेलो. देव पाहता पाहता देव तर काही दिसलाच नाही, पण स्वतःच देव होऊन बसला तुकाराम महाराज आमचे. मग तुम्ही कोण आहे? देवच आहे. नाही म्हणायची सोय नाही, तुम्ही देवच आहात. हे जे काही आहे, हे लाईट, हे तुमचं स्वरूप आहे. याच्याही पेक्षा वर आहे. तुमच्या सत्तेमुळे हे लाईट लागून राहिले. चंद्र सूर्य तुमच्या सत्तेमुळे आहे. विद्युत तुमच्या सत्तेमुळे आहे. दिवा तुमच्या सत्तेमुळे. कारण ती सत्ता, ते चैतन्य तुमच्या आतमध्ये सडसडून राहिलं. म्हणून तेच ईश्वरी सत्ता तुमच्या आतमध्ये आहे. आणि जाणीव रूपाने, ज्ञान रूपाने ते प्रत्यक्ष तुम्हीच आहात. बरोबर आहे. कारण आपले चैतन्य स्वरूप काय आहे? ओम. आपलं स्वरूप काय आहे? ओम. त्यामुळे आपण सजीवपणाने बोलतो. आपलं स्वरूपच ओम आहे ना. आणि ओम हे सत्य आहे. आणि ते सत्य आहे, तेच चैतन्य आहे. तेच सत्य आहे, तेच चैतन्य आहे. तेच या जाणीवमध्ये आपलं आलेलं आहे. आणि ते या चराचरामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आणि म्हणून आपण सजीव आहोत. सजीव आहोत म्हणजे आपण चालतो, हसतो, बोलतो. म्हणता ना, चाले शरीर कोणाचे असत ते. नुसतं बोलून काही फायदा आहे का हो? मला सांगा. बोलणे, चालणे, हालणे, डोलणे, जाणणे, समजणे, न समजणे, हे सर्व काही कोणाच्या सत्तेनं चालते? त्याच्या सत्तेनं चालतं. आणि ती सत्ता कुठं आहे? तुमच्या आतमध्ये आहे. आणि ती कशामध्ये आहे? नामामध्ये आहे. कारण त्याची जाणीव तुमच्या वृत्तीला झालेली आहे. केवढं मोठं घबाळ आहे, पण भाग्याशिवाय मिळत नाही. आपले हे शरीर जन्माला यायच्या अगोदरसुद्धा ते होतं. आपलं मूळ स्वरूप तेच. आईच्या उदरात यायच्या अगोदरही आपण होतोच. आपलं स्वरूपच ते होतं ओम. तेच सत्य होतं. जन्माला यायच्या अगोदर माहीतही नव्हतं. आईच्या उदरात असतानाही तेच. उदराच्या बाहेर पडल्यानंतरही तेच. आणि मेल्यानंतरही तेच. लक्षात घ्या. ते जसंच्या तसंच आहे. त्याला नाश नाही जन्माच्या अगोदरही. कारण ते मूळ स्वरूप जसंच्या तसंच आहे. कारण त्या मूळ स्वरूपाचा नाशच होतो. चैतन्याचा कुठं नाश होतो? आणि कधी नाश झाला? प्रलय, महाप्रलय झाले तरी ते मात्र जसंच्या तसंच आहे. आपले शरीर जन्माला यायच्या अगोदर आपले मूळ स्वरूप तेच होते. आपल्या या शरीराचा जन्म झाल्याबरोबर आपण सोहम झालो. जन्म झाला, 9व्या महिन्यात जन्म झाला ना आपण सोहम झालो. पहा, म्हणजेच ओम झालो, म्हणजे सोहम झालो, म्हणजे तुम्ही झाले. काय किती मजेशीर आहे. शरीराचा जन्म झाल्याबरोबर आपण सोहम झालो. पण कशानं? आओ बे लड्डू, जाओ बे लड्डू, आओ बे. श्वास रूपानं. श्वास येतो जातो, येतो जातो, येतो जातो. बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया बे. आहे का नाही? तुम्ही ऐकलं शिकेल. बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण. या बंगल्यामध्ये तो नारायण आहे, पण जो झोपलेला नाही ते चैतन्य जसंच्या तसंच जागे आहे. आणि तो श्वासरूपानं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या श्वासामध्ये तो आहे.
लक्षात घ्या, प्रत्येकाच्या श्वासामध्ये तो आहे. हा हा याचा प्रपोज झाला नाही का? नाही प्रबोध राहिलं असं काय? हा 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 प्रबोध राहिलं बस बस हा 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 टाकू दे टाकू दे. हा हा चला जा माऊलीला शरण, जा माऊलीला शरण, जा माऊलीला शरण, जा भाऊ, जा 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 माऊलीला शरण, जा जा माऊलीला शरण, जा माऊलीला शरण, जा बाबा जा शरण. काढा आता, हात काढा तू. ए शरण जाऊ दे आता. हात काढा. जा माऊलीला शरण, जा जा माऊलीला शरण, जा घेतलं जा. जा बाबा, जा माऊलीला शरण, चल बाबा. हां चला चला चला. हा बस 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 तुम्ही सोडा, तुम्ही सोडा, हात नका लावू, जाऊ द्या, खेळू द्या, खेळू द्या. त्याची अवस्था जबरदस्त आहे. आनंदू रे आजे आनंदू रे, आनंदू रे आजे आनंदू रे, सबाय अभ्यंतरी एक परमानंदू रे, सबाय अभ्यंतरी एक परमानंदू रे, आनंदू रे आजे आनंदू रे, आनंदू रे आजे आनंदू रे. ते घेतलं. बस बाई जा जा माऊलीला शरण, बस जा जा बाई माऊलीला शरण, जा चला चला जा बाबा माऊलीला शरण, बस बस बस. आणि हा आनंद आपलं स्वरूप आहे, हा प्रेमच आनंद आपलं स्वरूप आहे. कारण ज्याला आम्ही भगवंत म्हणतो तो भगवंत हाच आनंद आहे. भगवंतामध्ये, आनंदामध्ये, प्रेमामध्ये, भक्तीमध्ये काहीही अंतर नाही, एकच आहे. पण हे ज्याला कळेल तो भाग्यवान. बरोबर आहे. कारण शरीराचा जन्म झाल्याबरोबर आपण सोम झालो आणि श्वास रूपाने शरीराला आपण जिवंत ठेवले. श्वास रूपानं जिवंत आहे. अरे श्वासच नाही तर मग तो मेला. आपण श्वासरूपाने जिवंत आहे की नाही? कोणाचा श्वास बंद आहे सांगा बरं इथं? आहे का कोणी एखादा असा? सर्व चालू आहे ना? हां, म्हणून तुम्ही जिवंत आहे. श्वासरूपानं तुम्ही जिवंत आहे. आणि या श्वासामध्येच तो ओम आहे, या श्वासामध्ये ते सत्य आहे, या श्वासामध्येच तो परमात्मा दळलेला आहे. पण आम्हाला कुठं कळतो? जोपर्यंत थापडी बसत नाही, जोपर्यंत थापडी बसत नाही तोपर्यंत हे कळणार नाही. त्याकरता चापट बसणं महत्त्वाचं आहे. हां, कोणाच्या डोक्यावर चापट बसली होती? नामदेवाच्या बसली होती की नाही? हां, तर ही चापट बसायला पाहिजे. हां, पाय ना बाय लागू तितके गुरु करतात लोक, लागू तितके गुरु, लागू तितके शिष्य, मग चापटी काही एकाच्या डोक्यावर काही बसत नाही. मला कसं काय परमार्थ मला तर काही कळतच नाही. हां, आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत आहे ना, 18वा देवाचा 50वा का 54वा श्लोक आहे तो. हां, मग सोहम म्हणजे आपणच आहो, सो म्हणजे ते आणि हम म्हणजे मी, नाही काय? आपणच आहो, यात दुसरं काहीच नाही. तो आणि मी एकच आहे. सोचा अर्थ तो आणि हमचा अर्थ मी. तो मी आहे म्हणजे तो मी एकच आहे. म्हणजे भगवंत मीच आहे आणि मीच भगवंत आहे. हे चराचर विश्व मीच आहे, माझंच स्वरूप आहे. हां, कारण ते एकच फक्त अद्वैत आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त सारं ब्रह्मांड द्वैत आहे, भेद आहे, फरक आहे. अद्वैत फक्त ते एकच आहे. बरोबर आहे. हां, सोहम म्हणजे ते मी आहे. आता या घडीला देखील ते आपण आहोत. आता सध्यासुद्धा तुम्ही कोण आहात? तेच आहात, नाही काय? म्हणून ते तत्व व्यक्त असो की अव्यक्त असो, ते तत्व दिसो की ना दिसो, ते तत्व तुम्ही आहात. ते तत्व प्रत्यक्ष तुम्ही आहात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरीशी करुणा. हां, एक तत्व नाम दृढ, एक तत्व, ते तत्व एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाम.
आणि तिच्यावर तुमचा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. भाव डगमगला तुम्ही गंडारले म्हणजे गेले म्हणजे 12च्या भावात. तिथून सुटका नाही. लक्षात घ्या. काहीच करावं लागत नाही. फक्त भाव ठेवायचा, श्रद्धा ठेवायची आणि आपलं सुरू ठेवायचं नामस्मरण. खलास. आम्ही तुम्हाला सांगतो का तीर्थयात्रा करा, बोलत जा. दानधर्म करा, हां, दानधर्म करा, तीर्थयात्रा करा, पारायण करा, सप्ते करा, अरे घरच्या घरी देव आहे तुमच्याजवळ, घरच्या घरात तुमच्या आत देव आहे. त्याचं फक्त नामस्मरण करा, झालं. काहीच करायचं, काहीच कशाचीच जरूरत नाही ना. हो, तुम्ही चालू ठेवा, काहीच जरूरत नाही. पण भाव बसेल तर ना, भाव असेल तर ना. आमचा भाव पांगतो ना, या देवाकडे त्या देवाकडे त्या देवाकडे त्या देवाकडे, तर चालले डक्कन भरत देव जमा करणं. आणि स्वतःच्या आतमधला देव उपाशी, आणि बाहेरचे देव खो तोंडात खोसता त्याच्या. अरे तो खात नाही म्हणून खाऊ घालता तुम्ही, आणि खाणाऱ्याला खाऊ घालत नाही. काय कठीण आहे बा, कसं काय जग आहे रे बाबा, कसं काय कठीण आहे. कठीण आहे. या शरीरामध्ये सोहम नाम अव्याहत चालू आहे. अव्याहत चालू आहे की नाही तुमचं? हा श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही? 21,600 वेळा हा श्वासोच्छ्वास चालू असतो. श्वास घेणं सोडणं, श्वास घेणं सोडणं. 21,624 तासातून, एका दिवसातून 24,600 वेळा हा श्वास चालू होतो. म्हणून सर्वांना 24 घंटे 24 तास हा श्वास आपला चालू आहे. म्हणून सर्वांना तुमची आवड आहे. हा श्वास गेला की तुम्हाला कोणी हुंगणार नाही. आत्ताच बांधा मळ घटकावर 12-13 दिवस रडले की लगे मोकळे जैसे थे, पण तुमचं चालूच. अरे श्वास चालू आहे म्हणून त्याची आवड आहे. तुमचा सर्वचा श्वास चालू आहे म्हणून तुम्हाला आवड आहे. तुमची आवड आहे, बाकीच्याची आवड आहे. श्वास चालू आहे आणि एखाद्या श्वास बंद पडू द्या, हां, कोणी आठवणही काढत नाही. जब तक सांस आहे तब तक आस आहे. मग आस कशी? येऊ द्या. वा 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 वा. आस म्हणजे परमार्थाची. जब तक सांस आहे तब तक आस आहे. आस म्हणजे परमार्थाची आस पाहिजे. म्हणून या शरीराचा आदर वाटतो. परंतु तो सोहम जप करणारा थांबला, बरोबर आहे, की शरीराचा मुर्दा पडतो. आहे का नाही? हे सर्वांना माहीत आहे की नाही? मग कुणालाच त्याचा आदर वाटत नाही. तो एकदा मेला, पहिला म्हणता पहिल्याच्या घराच्या बाहेर काढा. नाही लाळाचा आहे ना, ठेवा ना 4-5 दिवस राहू द्या, मग घेऊ. असं आहे काय? अरे 24 घंटे त्याच्या आतमध्ये किडे पडतात. पहिले म्हणतात मेला, पहिले उचला, जाऊ द्या भासंटीत. मेला म्हणजे 12 घंटेच्या आत त्याच्या आत काय पडतात? किडे पडतात, मुंगळे होतात, खेळे होतात, अळ्या होतात. तो आहे म्हणून तो होता तोपर्यंत आहे काय? फ्रीजसारखं काम आहे. हां, आता तो फ्रीज तर बनवला लोक आहे ना, पण त्याला डोके नाही. त्याच्यापेक्षा आपला फ्रीज कसा आहे? आपला फ्रीज कसा आहे? कधी सडतो का? कधी हिच्यातलं काही सडलं? काही नाही. लाईन गेलीच की सड. आता लाईन गेल्यावर तर मग तर होणारच आहे ते. तसा हा आपला एक फ्रीज आहे, बरोबर आहे. या शरीराचा मुर्दा पडतो, मग कुणालाही त्याचा आदर वाटत नाही. तेच मग त्वरित त्याची माती करतात. असे या सोहम नामाला महत्त्व आहे. म्हणून तो सोहम नाम तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या श्वासामध्ये आहे. म्हणून बाकीचं अन्य काहीही करायची आवश्यकता नाही. जीवनाचा प्रारंभच हा नामाबरोबर आहे. आपल्या जीवनाचा प्रारंभच
हा सोहम नामाबरोबर आहे. हां, आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. याचा अर्थ असा की आरंभीचे नाम सर्वात पहिले नाम आहे सोहम. कारण जन्म घ्यायच्या अगोदर ते आतमध्येच आईच्या पोटात असतानाच ते चालू झालं. बाहेर आल्यापूर्वी चालू, त्याच्या अगोदर नव्हतं काय? त्याच्या अगोदरही गगनावनी वाळ नाम आहे, त्याच्या अगोदरही ते होतं. मेल्यावरही ते राहणार जसंच्या तसं, फक्त शरीर जाईल, ते जसंच्या तसंच आहे. या सोहम नामालाच पुढे जगत व्यवहाराकरता अलग अलग नावं ठेवली. अरे जे काही जगामध्ये नावं आहे हे या सोहम नामाचीच नावं आहेत. कोणी राम म्हणते, कोणी कृष्ण म्हणते, कोणी विठ्ठल म्हणते, कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते. हां, परंतु खरं अस्तित्व कोणाचं आहे? सोहम नामाचं आहे. मग खरं अस्तित्व सोहम नामाचं आहे हे कोणालाच माहीत नाही. विठ्ठल म्हणू, राम म्हणू, कृष्ण म्हणू, हरे म्हणू, काय 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 देव 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 जमा करतो म्हणतो, बरोबर आहे. पण सोहम नाम कोणी जपतच नाही, सोहम नाम कोणी म्हणतच नाही. आणि सत्य तेच आहे. ते सोहम नाम गेले की त्या नावापुरत्या नामाचे अस्तित्व संपते. सोहम नाम गेलं, त्याचं अस्तित्व संपलं. कशाचं अस्तित्व संपते? फक्त देहाचं. बाकी सोहम नाम ते जसंच्या तसंच या आकाशापेक्षा मोठं आहे, ते या रूपाशी एकरूप होऊन जाते. अशा सोहम नामांचा ज्यांनी पूर्णपणे लाभ घेतला, त्याचे महत्त्व जाणले, त्याचा विवेकाने छळा घेतला, प्रत्येक श्वासाचा सदुपयोग केला. प्रत्येक श्वासाचा सदुपयोग म्हणजे चांगला उपयोग व्हायला पाहिजे प्रत्येक श्वासाचा. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत श्वासाचा उपयोग व्हायला पाहिजे. चालताना, उठताना, बसताना काय चालू ठेवायचं. झोपायच्या टाईमला नामस्मरण करत राह, सुरू ठेवायचं, झोपून राहायचं. त्यातच झोप लागते. आठवण आली सुरू, बसले केव्हा हात जोडायचं काम नाही, पाय जोडायचं काम नाही, टिळा लावायचं काम नाही, काहीच नाही. मोकळे. कोटी कोटी यज्ञ, कोटी कोटी यज्ञ, नित्य ज्याचा नेम, आणि एक हरिनाम जपता घडे. एका हरिनामात कोटी यज्ञाचं फळ आहे. सर्व देव गुंडाळले जातात तिच्यात. आहे का भाव? आहे भाव? हां, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. हाँ, अरे कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, एक श्वास जाए तो तीनों लोकों का मोल. म्हणजे तिन्ही स्वर्ग, मृत्यू, पाताळ याची जेवढी किंमत आहे तेवढी तुमच्या एका श्वासाची. हरिपाठात म्हटलं कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नाही. मग एक हरिनाम जप घ्या, पण माहीत कोणाला आहे? एक हरिनाम जपता बाई, हरी 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 हरी. एक नाम मिळालं का तुम्हाला कोटी यज्ञाचं फळ? नाही मिळणार. संताशिवाय नाही, सद्गुरूशिवाय त्याचे समज कोणी देणारा नाही. प्रत्येक श्वासाचा सदुपयोग केला, खऱ्या अर्थाने ते संतुष्ट झाले. ज्यांना याचा उपयोग केला ते संतुष्ट आहेत, ते आनंदी आहेत. ज्याला हे मिळालेलं नाही ते मात्र जिवंतपणी दुःखात आहे, आणि मेल्यावरही दुःखात राहतील, आणि जन्मोजन्मी दुःखात राहतील. ते पूर्ण काम नाहीच. बरोबर आहे. कारण त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचं जे अनुभवी ज्ञान आहे हे आकाशाला भेदून टाकणारं आहे. म्हणून गगनाविनी वाळ हा आकाशाच्याही पुढे आहे. ते त्याच्या आनंदाला गगन ठेंगणे आहे. आता हाच आनंद महत्त्वाचा आहे. हां, याचाच अर्थ आकाशापेक्षाही सोहमनाम श्रेष्ठ आहे. हे सोहमनाम त्या आकाशापेक्षाही श्रेष्ठ आहे. या सोहमनामानं त्या आकाशाला काकीत घेतलेलं आहे, हातात घेतलेलं आहे, मुठीत घेतलेलं आहे. एवढा आकाश आहे, आणि त्याच्यापेक्षा ते सोहमनाम केवढं मोठं असेल याचा अंदाज तुम्ही करत बसा. आपल्याजवळ शब्द नाही. म्हणून गगनाहुनी वाळं नाम आहे, त्याला कशाची इच्छा उरलेली नाही.
त्यांना दुसरी गोष्ट, त्यांना कशाचंही आकर्षण वाटत नाही. ज्याचा नामावर अनुभव आहे त्याला कशाचं आकर्षण वाटणार आहे? अरे सर्व हे त्याचेच रूप आहेत. कोणाचे? सोमचेच रूप आहे, भगवंताचेच रूप आहे सर्व. सोम ब्रह्माचे, ब्रह्मनामाचेच रूप आहेत नाही सर्व. हां, मग आकर्षण वाटायचं असलं तर फक्त आम्ही थोबाड्याकडे पाहतो. मग थोबाड्या टिकणार आहे का ते? नाही, थोबाडे तर जळणारच आहे कधी ना कधी मेल्यावर. पण त्याच्या आतमध्ये जे सुरू आहे ते सत्य आहे. तो श्वास सत्य आहे, तो भगवंत आहे, तो तुम्ही आहात. तो तुमच्यापेक्षा अलग नाही, तुमच्यामध्ये सामावलेला आहे. तो जे स्वयंसुखाचा नित्यानंदात मग्न असतात त्यांना पूर्णकाम म्हणतात. ते नित्य संतुष्ट असतात. ही जीवनाची परमोच्च स्थिती आहे. ते संतुष्ट असतात. परमोच्च स्थिती जीवनाची खरी खरी हीच आहे. ही परमोच्च अनुभवाची स्थिती ब्रह्मनामाच्या अंतस्थ अनुभवाने प्राप्त होते. ज्यावेळेस अंतस्थ अनुभव येतो, आतल्या आत परमोच्च सुखाचा, आनंदाचा त्याला अनुभव येतो, त्यावेळेस त्याला समजते की नाही सत्य हेच आहे, याच्या व्यतिरिक्त सत्य दुसरं कोणतंच नाही. ते नाम सद्गुरू कृपा प्रसादाशिवाय अंतःकरणामध्ये रुजत नाही. सद्गुरूची कृपा झाली की ते नाम तुमच्या अंतःकरणामध्ये रुजते, आणि रुजलं की त्याला ते उगवते, मग त्याला फळं येते, म्हणजे त्याचा उपयोग होतो. बी रुजली की उगवते की नाही. हां, तसं हे नाम जर तुमच्या सद्गुरू कृपेने तुमच्या आतमध्ये रुजलं की ते कधी वाया जात नाही. सद्गुरू कृपा प्राप्त झाली की परमार्थ मात्र सुगम होतो. गुरुकृपेशिवाय परमार्थ नाही. गुरुची कृपा झाली की परमार्थ सोपी आहे. सर्वात सोपी परमार्थ आहे. पण सद्गुरूच्या वाक्यावर भरोसा ठेवला तर परमार्थ सोपी आहे, नाही तर सोपी नाही. कितीतरी साधक आहे अजूनही त्यांचा पूर्ण काम सोहम नामावर अजूनही भरोसा नाही. नामावर अजूनही भरोसा नाही. आहे म्हणजे आहे, घेतलं म्हणजे घेतलं. ज्याची नामावर पूर्ण श्रद्धा आहे तो कधीच नामाला सोडणार नाही. तो त्याला चिटकलेलाच असतो. ज्यानं नामच घेतलं नाही, लक्षात घ्या, ज्यानं नामच घेतलं नाही त्याचं या जन्मात नाही, त्या जन्मात कधी ना कधी त्याचा उद्धार होईल. पण ज्यानं नाम घेतलं आणि सोडून दिलं त्याची गती काय होईल हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. नामाशी विन्मुख, आता आठवलं, नामाशी विन्मुख तो नर पापिया आणि हरिविन धावया. जो नामाला विन्मुख झाला त्याच्यासारखा पापी कोणीच नाही. नामाला सोडलं त्यासारखं पापी कोणीच नाही. त्याच्याशी बोललं नाही तरी चालते. हां, कारण नामाला सोडलं. कठीण आहे. मग गुरुकृपेने काय होते, परमार्थ सोपी जातो. जे साधन प्राप्त करून होणार नाही, ते सद्गुरू बोधाने ताबडतोब प्राप्त होते. गुरुचा बोध झाला की अनुभव आला, काही उशीर लागत नाही. सद्गुरूनं कानात नाम दिलं, सद्गुरूनं नामाचा उपदेश केला की अंगात आलं. यायलाच पाहिजे. अनुभव का बिना अनुभव? पावर आहे ना नामात. काय आहे? पावर आहे. शब्द कानात पडता बरोबर माणूस घुमायला लागतो. ताक अंगात येते. ताकद आहे ना, शक्ती आहे. ती शक्ती संपूर्ण शरीरामध्ये संचारते. त्याला आदिशक्ती म्हणतात. आणि ती आदिशक्ती वाटच पाहते, नाही काय? कधी मी माझ्या नवऱ्याला भेटते. तिचा नवरा कोण? अरे बोलत जा. हे अरे माहीत नाही. आता सांगतो. गुरुकृपेनं नाम मिळालं.
नाम मिळाल्यानंतर ती आदिशक्ती काय होते? प्रसन्न होते. आदिशक्ती म्हणजे तुमच्या आतमध्ये असलेली बेंबीजवळ असलेली कुंडलिनी शक्ती, ती आदिशक्ती आहे. ही वाटच पाहून राहिली, कधी नामस्मरण करतो मी कधी माझ्या नवऱ्याला भेटतो, शिवाला. ही शक्ती त्या शिवाला भेटण्याकरता प्रत्येकाच्या जीवनात वाट पाहून राहिली. पण सद्गुरू कृपेशिवाय ती शक्ती त्या शिवापर्यंत जाऊन पोहोचत नाही आणि तो आनंद उपभोगता येत नाही. ती आहे इथं, तो आहे इथं. हां, कशी भेटवीन? आपोआप भेटवीन काय? इथून इथपर्यंत जाणं सोपी नाही. हां, कारण पहिले काय? हां, तोंडानं काय? वैखरी वाचा. इथून काय? मध्यमा, त्याच्यानंतर पश्चंती, त्याच्यानंतर बिंबीच्या देठाजवळ परा, आणि त्याच्या आतमध्ये भगवंत आहे. त्याच्या आतमध्ये तो सोम, त्याच्या आतमध्ये ते नाम आहे. कधी तोंडानं जरी नामस्मरण केलं तरीसुद्धा आपोआपच ते धीरे 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 या परीच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी भेटते आणि त्याच्या अंगात येते. म्हणजे त्याला अष्टसात्विक भाव निर्माण होतात आपल्या भाषेत. आणि बुवाच्या भाषेत अंगात येते. केवढी मोठी शक्ती आहे. हां, जे साधन प्राप्त करून होणार नाही ते सद्गुरू बोधाने सहज प्राप्त होते. त्याला काही उशीर लागते काय? काहीच उशीर. अरे जीवाचा उद्धार व्हायला काहीच उशीर नाही. काय सांगा तुम्हाला, काहीच उशीर नाही. नाम घेतलं कानात, अष्टसात्विक भाव निर्माण झाले की मोकळे, गेला तुर्या अवस्थेत, मोकळे. मग त्याला समजते मी आत्मा आहे. आपला विषय झालेला आहे, तो कार्यक्रमात झालेला आहे तो विषय. तरी अस्पष्ट कल्पना दिली, अजून पूर्ण व्हायचा. तो पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला, डिटेलमध्ये. हां, साधनाचे सान मंत्रबीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. साधनाचं सार मंत्रबीज हरी, लोक हरी हरी म्हणतात. साधनाचे सार मंत्रबीज कोणता? हरी. पण आत्मतत्व धरी तोच एक. जो आत्मतत्व धरून ठेवते तोच खरा हरी. हा जो हरी हा बाहेरचा, पण खरा हरी आत. आम्ही बाहेरच्या हरीले पाहतो तर तोही येत नाही. अरे आत्महत्या तर लई सोपी आहे, ताबडतोब येतो. पण त्याला हाका कसं मारावं हे आम्हाला कळत नाही, हे आम्हाला समजत नाही. त्याच्याकरता संताची संगती पाहिजे. संताची संगती मनोमार्ग गती, कळावा श्रीपती येणे पंथे. हां, असे सद्गुरू भक्तालाच साधनाच्या रहस्य कळून बीज मंत्राचे मर्म सापडते आणि त्यामुळे आत्मस्वरूप प्राप्ती सुगम होते. आत्मस्वरूप प्राप्ती व्हायला काहीच कठीण नाही. खऱ्यात खरे आत्मज्ञान काय असते हे अनुभवाने स्पष्ट समजते. आत्मज्ञान कशाला म्हणतात हे स्पष्ट समजते. आपले साधक म्हणतात बुवा आत्मज्ञान, अजूनही काही काहीच्या याच्यामध्ये आत्मज्ञान कसं काय झालं बुवा, आत्मज्ञान कसं असते मला तर काही समजलं नाही. तुम्ही नामस्मरण करता 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 भगवंताशी एकरूप होता. पहिली अवस्था कशी असते? नामस्मरण करता करता तुम्हाला देहाचं सुद्धा भान राहत नाही. आणि मग कालांतरानं तोच रस्ता तुम्ही साफ केला, बरोबर आहे. मग नामस्मरण करता करता अष्टसात्विक भाव म्हणजे अवस्थेला बसता 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 बाहेरचे जे शब्द आहे हे शब्द तुम्हाला ऐकू येतात. जरी शब्द ऐकू येतात तरी ती जागृतीतली जागृती आहे. आता आम्ही जागृत आहे, पण अवस्थेमध्ये ते बाहेरचे शब्द ऐकू येणं ती जागृतीतली जागृती म्हणजे तुर्य अवस्था आहे. आता जागृतीतली जागृती काय कसं काय बुवा, तर काही सांगतो. म्हणून तो जवळ आहे. म्हणून नेमके आत्मतत्व स्वतः, नाही तर काही काय म्हणता मला दिसत नाही. कोणी म्हणते काही कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते. दिसायची ती वस्तू नाही,
भगवंत दिसायची वस्तू नाही, ते अनुभवाची वस्तू आहे. बरोबर आहे. म्हणून तो नेमके आत्मतत्व स्वतः नित्य अनुभवू शकतो. आत्मज्ञानाच्या अनुभवाने तो आत्मतृप्त होतो, आत्मरूप होतो, तो भगवंताशी एकरूप होतो. कारण नाम साधन हे साधन सर्वात सोपी आहे. नामासारखे नामापडते साधन नाही, जे तू अनेक करीशी काही. नामासारखं सोपी साधन काहीच नाही. तू काहीही कर, काहीही जरी केलं नामासारखं सोपी साधन कोणतंच नाही. हां, नामाने जिव्हाळा प्राप्त होतो, नामाने भक्तिसुखाचा जिव्हाळा प्राप्त होतो, नामानेच भगवंताच्या प्रेमाचा जिव्हाळा प्राप्त होतो. हे प्रेम मिळते, हे नामानंच मिळते. पहा, गोपिकांना नाही काय विरह प्राप्त झाला. काय प्राप्त झाला? विरह प्राप्त झाला. नाही काय? कोणाच्या नामात? भगवान श्रीकृष्णाच्या नामात. मग गोपीजवळ सुद्धा हे नाम होतं. त्यांना विरह प्राप्त झाला. त्यांच्यासुद्धा डोळ्यातून अश्रू वाहत होते, हातपाय थरथर कापत होते. त्यांना भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्या देहाचं भानसुद्धा राहत नव्हतं. जेवढा विरह गोपींना होत होता तेवढाच विरह भगवंताला होत होता. जितके आसू गोपिकेचे वाहत होते डोळ्यातून, तितकेच आसू भगवंताचे वाहत होते. ए माझा भक्त माझ्या विरहाकरता माझ्याकरता आसू गाळतो पहा. म्हणून भगवंताच्या सुद्धा डोळ्यातून भक्ताविषयी आसू निर्माण होतात. लक्षात घ्या. कारण दोन्ही एकच आहे. तो आत्मस्थ प्रभू तुमच्या आतमध्ये आहे. मग रडते कोण? तोच रडतो. कोण रडतो? तोच रडतो. कोणाकरता रडतो? त्याच्याच करता रडतो. काय मजा आहे, काय आनंद आहे, काय आनंद. अरे परमार्थ हा खरा आनंदाचाच आहे. काय सांगा, लय मजेशीर आहे. पण का भाग्याशिवाय कळत नाही. हां, आत्मज्ञान नामाने भक्ती प्राप्त होते आणि ज्ञाने नामानं भक्ती प्राप्त होते. एकदा आत्मस्वरूपाची ओळख झाली, देवभक्त एकरूप झाले की आपोआपच त्याच्या तिसरा नेत्र आपोआपच उघडला जातं. पहिलेच सांगितलं मी. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नाम जप यज्ञ तो परम. नाम जप यज्ञ, आपण जो नामस्मरण करतो तो नामस्मरण करणं म्हणजे यज्ञ करणं. एका यज्ञाला लाखानं रुपये लागतात. तूप आणा, काष्ट आणा, भटजी आणा, अमुक आणा, टमुक, अब इतके मोठे लोक हो, आणा, दान धर्म करा, खाऊ घाला, 8-8 दिवस. पण इथं भगवंतानं काय सांगितलं? नाम जप यज्ञ तो परम. अरे हा नाम हा जप आहे. तुम्हाला मिळालेलं जे नाम आहे हाच यज्ञ आहे. यज्ञ, याला यज्ञ म्हणतात. नाम जप यज्ञ परम, बाधू न शके स्नानादी कर्म. याला स्नानाची कर्म बाधू शकत नाही. आंघोळ करा का नका करू, कुठेही नामस्मरण करा. रगवी करता करता करा, संडासात करा. आंघोळ केल्यावर आंघोळ नाही केली तरी चालते. कोणत्याच प्रकारची बाधा नाही. कशाला? या नामाला. मी म्हणत नाही, ज्ञानेश्वरीचं वाक्य आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम हेच परब्रह्म आहे. नामे पावन धर्माधर्म, धर्मन अधर्मन हे ते सर्व पावन होऊन जातात नामानं. एवढी मोठी भगवंताच्या नामात पावर आहे, शक्ती आहे, ताकद आहे. काय सांगेल हो भगवंत? किती सांगेल? ज्ञानेश्वरीत किती सांगितलं. माऊलीनं केवढं सोपी करून ठेवलं. आम्ही नुसते त्याचे पारायण करतो, नुसते सप्ते करतो, नुसते पारायण करतो, काही नाही. काहीच कोणाला काहीच कळत नाही. प्रत्येक अध्यायामध्ये आत्मस्वरूप आत्मस्वरूप आत्मस्वरूप.
प्रत्येक बुवा वाचतो, पण बुवाला माहीत नाही आत्मस्वरूप काय. वाचून राहिला आत्मस्वरूप, वाचून आत्मस्वरूप, पाठ तोंड पाठ. वेदविद जरी झाला, भगवान चांगलं वेदविद जरी झालं, विद्वत्ता कितीही विद्वत्ता असले, तुझ्याजवळ पांडित्य असलं, ज्ञान असलं, वेदविद जरी झाला माते नेणता वाया गेला. अरे किती वेद पाठ केले आणि बाबा रे जर मला जाणलं नाही ना, वाया गेला, काही फायदा नाही. आणि कण सांडोनी उपनला कोंडा जैसा. कोंडाच उपनत बैस, कधी धान्याचं कण बाहेर येणार नाही. नाही, विद्वान पंडित असेच आहे. आपण त्याला म्हणतो ना विद्वान पंडित, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 15 लाख घेतात रे बापा. काय सांगा तुम्हाला, इतकी मस्तकातली अगोदर अरे अरे अरे, भयंकर पाप, महापाप चालू आहे. कठीण आहे. हां, कोणतं झालं? हां, मग नामस्मरण हे सर्वात सोपं साधन, सरळ साधन आहे आणि तेच परमार्थाचं बीज आहे आणि तेच परमार्थाचं फळसुद्धा आहे. आणि ते बीज आणि फळ म्हणजेच हरीचं नाम. आणि हरीचं नाम म्हणजे कोणतं? तुम्हाला जे मिळालं ते. नामाला सोवळे ओळे लागत नाही. असं आहे का? नामाला सोवळे ओळे, हे भटजी लोक सोवळं घालतात आणि मग देवाची पूजा करतात, आहे का नाही? नामाला सोवळं नाही, ओवळं नाही, काही नाही. हो, काही नाही, काहीच लागत नाही, फक्त नामस्मरण करा. हां, काहीच नाही, सोवळं नाही, ओवळं नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही लागत नामाला. हां, नामजप यज्ञ या सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ आहे. बिनखर्चिक यज्ञ. 5 पैसे खर्च करायचं काम नाही. तुम्ही नामस्मरण करून राहिले, किती पैसे खर्च केले? हां, किती पैसे खर्च करून राहिले तुम्ही रोज? काहीच नाही. पारायणात जाऊन बसता, किती पैसे खर्च करता? द्या वर्गणी, 1,000 रुपये, 500 रुपये. 7 दिवस खाऊ, महाराजांना खाऊ घाला. आज हा खाऊ घालेल 7 जणांना महाराजांना, उद्या त्या महाराजांना खाऊ घाले, नंतर या महाराजांना. टाळकरी आहेच त्याच्या मागे. काय कठीण आहे टाळ वाजवणं? टाळ वाजवलं की खायला भेटलं. भयंकर परिस्थिती आहे. जाणा तुम्ही, त्याला जाणा आणि मग करा. आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे बजावे. पहिले त्याला जाणा आणि मग करा. न जाणताच चालू आहे. बिना खर्ची काय परमपावन असा पवित्र यज्ञ आहे. त्याचेबरोबर नामजप यज्ञात कमालीचे सामर्थ्य मावले. हे आपलं नामजप यज्ञ आहे ना, कमालीचं काय याच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे. तुमच्याजवळ जे नाम आहे हा यज्ञच आहे. खूप शक्ती आहे याच्यामध्ये. म्हणून कोटी कोटी, हे आलं पुन्हा, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता हरे. एका हरिनामाने कोटी यज्ञाची पूर्तता होते. आलं. एवढी पॉवरफुल वस्तू आहे, पण सांभाळणं आपलं काम आहे. वाया गेलं की तोच वाया गेला, हे लक्षात घ्या. म्हणून वाया जाऊ नका. 4 वाजेले जाग्यो, 5 वाजेले जाग्यो, नाही काय, आपलं नामस्मरण सुरू ठेवायचं. जर नाही अंग दुखत असलं, आता माझं हमेशा अंग दुखते, 3:30ला जाग येते, कधी 4ला जाग येते, कधी 5ला जाग येते, काही नाही, बसतच नाही, काय करा नाही जमत. मग पडल्या आपलं सुरू ठेवायचं, नामजप सुरू ठेवायचं आणि ते येतच झोपून राहायचं. तर दिवसाचे 9 वाजतात. एक दिवस हद झाली, मी 10 वाजेला उठलो. मला लाज वाटायला लागली. बंद मालकावरून सकाळीच उठते, मी 10 वाजेला उठलो. आता इलाज नाही त्याला, काय असं आहे ते. पण चालू पाहिजे, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, चालू पाहिजे. त्याला काही
मध्ये काहीच आड रस्ता नाही. बरोबर आहे. हे नामाचे महात्म्य काय कमी झाले नाही काय? कोटी यज्ञ मिळतात हे काय कमी झालं काय? हरिनाम सर्वश्रेष्ठ साधन आहे. ते नाम आधी मध्य आणि अंतही नित्य तुमच्याबरोबर आहे. महाविनाश जरी झाला तरी ते नाम तुमच्या जवळच आहे, लक्षात घ्या. आता युक्रेन रशियाचं सुरू आहे. आता पहा अमेरिकेचं अरे एवढं मोठं धिंगाणा सुरू आहे जगात की तो म्हणते लचके तोडणं चालू आहे एकमेक देशाचे. बरोबर आहे. धर्म कोणालाच माहीत नाही. बरोबर आहे. एक दिवस असा येईल पण शेवटी नामच कामात पडेल. शेवटी नामावालेच वाचतील, नामच कामात पडेल. कारण ते नाम तुमच्याजवळ हमेशा करता आहे. त्याचे फक्त भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, ते नामच काम करेल. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अनाशेच भाग्यानं ते नाम तुम्हाला मिळालं. ते टिकवा म्हणजे काय? करायचं काहीच नाही हो. फक्त भाव ठेवायचा, आपलं नामस्मरण सुरू ठेवायचं, काहीच करायचं नाही दुसरं. बस चालू ठेवायचं. हे बा असं जर केलं तर हे दोन्ही हात दुखतात. हे बा इकून आला हा इकून दुखतात की नाही? हे असं केलं तर हे हात दुखतात. असंही नका करू. फक्त असं मानवी नका आलो फक्त. नुसता चालू ठेवा. हां हे चार पाच पोरी करता आलं काय बरं? या 4-5 पोरी करता हे हा सत्संग नाही. हां या बाकीच्या याला करताय. तुमच्या करता नंतर राहीन सत्संग. हां प्रबोध झाल्यावर समजेल तुम्ही. हां एका दिवशी टाईम काढून देऊन टाकू तुम्हाला मी ते. हां मग तुकाराम महाराजांनी या नाटाच्या अभंगामध्ये महात्म्याबाबत कळसच केलेला आहे. साध्य साधन एक हरिनाम स्वयं आहे. हीच मुख्य उपासना आहे. यानेच परमात्मा हृदयात प्रगट होतो. नामानं परमात्मा हृदयात प्रगट होतो. नामानं आतमध्ये भगवंत हृदयात प्रगट झाला की असं समजायचं की ते नाम सत्य आहे. रामनाम सत्य आहे. रामनाम सत्य मरेल नाही. सत्य जिवंत आहे. जसंच्या तसंच आहे. कधी काहीही झालं तरी ते तसंच राहणार आहे. प्रलय हो, महाप्रलय हो. लोकांना कळत नाही. रामनाम सत्य. अरे मग काय खोटं आहे का? ते सत्यच आहे ना ते. आणि आखरीपर्यंत तसंच राहणार आहे ते. त्यात लोक आठवत नाही दिले रामनाम सत्य आहे. तर मेल्यावर फक्त आठवतं रामनाम सत्य आहे. कठीण रे बाबा, कठीण. त्याने भवपाश तुटतो. जन्म मरणाचे फेरे नाहीसे होतात. पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. आता पहा ना, जन्माला आल्यापासून किती दुःख आहे तुम्हाला. पण एकदा शरीर सोडलं पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. आमच्या नारखेडे बॉल जन्माला यायचं काम नाही. दुर्गेशच्या मावशीला जन्माला यायचं कामच नाही. भावात गेले. स्वरूपाशी एकरूप झाले. पुन्हा जन्मच नाही. आटपलं काम काय? काहीच नाही. ते तुम्हाला पाहून राहिले. याच्याशी ब्रह्मस्वरूपाशी ते एकरूप झाले. ते तुम्हाला पाहून राहिले, मला पाहून राहिले. कसा बुवा हसवतो आणि कसे बाकीचे हसतात पाहून राहिले. ते कोण? हे दोघंजण. ते जरी दिसत नसले त्या स्वरूपाशी ते कसे आहे? एकरूप आहे. कारण ते दिसायची वस्तू नाही. त्याने भवपास तुटतो म्हणजे जन्ममरणाचे फेरे तुटतात. म्हणजे जन्ममरणाचा चक्कर संपून जातो. आतापर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले त्या प्रत्येकाने जगाला परमार्थाचं प्रबोधन केलं. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, जेवढे एकनाथ महाराज, जेवढे संत होऊन गेले या सर्व संतांनी आपल्या अभंगात नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. बरोबर आहे. पण कोणी लक्षात घेते काय? कोणीच लक्षात घेत नाही. यात प्रामुख्याने नामाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. वेदांती यांनी ओंकाराचे महत्त्व प्रतिपादन केले. वेदामध्ये ओंकाराचं महत्त्व आहे. ओंकार आणि ओम अलग
नाही, दोन्ही एकच आहे. जगातील प्रत्येक धर्मात ओंकार आहे. प्रत्येक धर्मात ओम आहे. आपण ओम असा मानतो आहे का नाही. प्रत्येक धर्मात मुसलमान असो, यहुदी असो, ख्रिश्चन असो, पंजाबी असो, प्रत्येक धर्मामध्ये ओमला मान्यता दिलेली आहे. ओम नाही असा कोणताच धर्म नाही. कोणताही जगातला कोणताही धर्म असो, ओमला मान्य आहे. ओंकाराचं महत्त्व त्यांनी जाणलेलं आहे. हां, इस्लाम धर्मात अमीन, ख्रिश्चन धर्मात म्हणजे इस्लाम धर्मामध्ये अमीन म्हणतात त्याला ओम, बरोबर आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये अमन म्हणतात, अमन म्हणजे ओम. वैदिक धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये ओम म्हणतात. हे एकाच उद्दिष्टाने फक्त शब्दाच्या भेदात आहे. शब्दामध्ये फक्त भेद आहे, रूपांतर मात्र त्याचं एकच आहे. वैदिक धर्मात तत्त्वम अशी या महावाक्याचा प्रत्यक्ष महात्म्य उपदेश देतात. आणि वैदिक धर्मामध्ये तत्त्वमशी, तत् म्हणजे ते म्हणजे तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहे ते तू आहे. म्हणजे या चराचरामध्ये व्याप्त असलेलं परमात्म तत्व तू आहे. म्हणजे तूच परमात्मा आहे. तू आणि परमात्मा अलग नाही, तुम्हीच परमात्मा आहात. बरोबर आहे. या महावाक्याचा उपयोग संत महात्मे वैदिक धर्मामध्ये देतात. तरी यांचा दृश्य परिणाम पाहिजे तसा जाणवत नाही. तत्त्वम अशी हे महावाक्य जरी दिलं, सांगितलं, तरी त्याचा परिणाम जसा पाहिजे तसा लोकांमध्ये होत नाही. याचे कारण शोधले पाहिजे. मला तो अनुभव काय येत नाही, तोच मी आहे आणि मीच तो आहे, तो आणि मी एकच आहे, मग आम्हाला असा अनुभव काय येत नाही. त्याचं कारण जाणलं पाहिजे, त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे, नाही काय. याचे कारण शोधले पाहिजे. प्रत्येकाला स्वधर्म प्रिय आहे. आपण कोणा सर्व हिंदू आहे का नाही. आपल्याला आपला धर्म प्रिय आहे, पण नेमका धर्म कशाला म्हणतात हे मात्र कळायला पाहिजे. प्रत्येकाला स्वधर्म प्रिय आहे आणि म्हणतातही, पण जीवनात मात्र दंभधर्म आहे. धर्म नाही, दंभधर्म आहे. मीच हिंदू, मीच मुसलमान, मीच ख्रिश्चन, मीच पंजाबी, दंभधर्म. धर्माची व्याख्याच माहीत नाही. धर्म कशाला म्हणतात, कशाला धर्म म्हणतात. स्वस्वरूपाची ओळख त्याला धर्म म्हणतात. मी आत्मा आहे हे जाणणं म्हणजे धर्म. मग कोणताही कितीही जरी जगातले धर्म असले तरी ते सर्व एकच आहे. तिच्यामध्ये भेदच नाही. आणि भेद आहे म्हणून जगात अशी परिस्थिती आहे. प्रत्येकाने जर म्हटलं की माझा धर्म, मी आत्मस्वरूप आहे, हा माझा धर्म आहे. प्रत्येक जीव म्हणतो की मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे. कुठे आहे हो धर्म. हां, सर्व एकच आहे. हां, पण जीवनात मात्र दंभधर्म प्रगट होताना दिसतो. आणि या दंभधर्मातून पुढे धर्मदंभ तयार होतो. दंभधर्मामधून धर्मदंभ तयार झाला. आता परिस्थिती कशी आहे, अशीच आहे. आणि या धर्मदंभामुळे द्वेष निर्माण होतो, मतभेद निर्माण होतात, लढाया होतात, कित्येक लोक मरतात. बरोबर आहे. मग हे एवढे प्रखर ज्ञान, एवढं मोठं ज्ञान जाते कुठं, बोला कुठं जाते. तुम्ही यूट्यूब पहा, ते प्रेमानंद महाराज आणि ते दुसरे अद्वैतानंदजी, अच्युतानंदजी महाराज यांच्यामध्येच बोलणं सुरू. ते काही म्हणतात, हे काही म्हणतात, ते काही म्हणतात, हे काही म्हणतात. मग तुम्ही जर संत आहे तर तुम्हाला स्वस्वरूप कळायला पाहिजे. एकमेकाचे विचार एकमेकानं परमार्थातले एकमेकाला द्यायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे दोघांनी. पण नाही. पहा तुम्ही यूट्यूबवर पहा कसं सुरू आहे. तो संत म्हणतो मी मोठा, तो संत म्हणतो मी मला तर असं वाटतं हे संतच नाही. आणि बद्ध लोक
हां, किती भयानक परिस्थिती आहे जगात पहा तुम्ही. मग आपलं स्वरूप काय आहे? मी आपलं स्वस्वरूप म्हणजे हा आपला खरा धर्म आहे. हां हां, त्याचा प्रकाश प्रत्येक धार्मिकाच्या जीवनामध्ये का प्रकाशित होत नाही हा प्रश्न आहे की नाही. फार मोठा गूढ प्रश्न आहे हा. शेवटी लक्षात आला हा. आश्चर्य आहे की नाही. हां, ही ज्ञानाची ज्योत लावूनही लागेनाशी होते. ही ज्ञानाची ज्योत लावणं सुरू आहे की नाही जगामध्ये. केवढे मोठमोठे साधू संत आहे ही ज्ञानाची ज्योत लावून राहिले. हां, पण ते लागून नाही राहिली ना. अरे विजून राहिली, लागायला पाहिजे, ती विजून राहिली. याचं तात्पर्य काय? ज्योत लावूनही जीव जागेना. ज्योत लावली तरी जीव जागा होत नाही. किती संत सांगतची गेले, बहुमोल ज्ञान बोलले. किती संतांनी सांगितलं, हां, किती संतांनी ज्ञान दिलं. जळ जीव निद्रेतून जागे केले. अरे जळ जीव हे निद्रेतून त्यानं जागे केले, पण दिवा काही लागला? दिवा लागेना, दिवा लागेना, दिवा लागेना. हां, गीता अर्थ विहीन अभंग. गीतेचा अर्थ समजतच नाही. आणि मस्त भजनात रंग ना रंग, भजनात भरे ना रंग. आता भजनात रंगच काय भरणार आहे? अरे त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाला नाही, त्याची वृत्ती जर ही मोकळी झाली नाही तो भजनात रंग काय भरणार आहे? हां, मग हे सर्व काय भ्रमच आहे. जगामध्ये काय सुरू आहे? भ्रमच आहे. मग दिवा लागेना, दिवा लागेना, म्हणून दिवा लागत नाही. आता तुमचे दिवे पेटले हे बरं झालं भाग्यानं. म्हणजे तुम्ही तर देवाच्या बापा पायाजवळ जाऊन बसले सर्व. हां, बाकी हे जगा करताय, तुमच्या करता नाही. या मंदिरातले देव जिवंत आहे. या मंदिरातले देव जिवंत आहे. हां, मग आहेच ना, सर्व जे जिवंत आहे. असं कसं? हां, नाही विवेक वैराग्य भक्ती. हां, कशी वर्षेला दिव्य शक्ती. हां, बळी भाऊ तुझे काही मागेना, जीव जागेना. ही ज्ञानाची ज्योत पेटत नाही आणि खरा परमार्थाचा जीव काही लागत नाही. दिवा लागायला पाहिजे. संत महात्मे अवतरतात. आज ज्ञानेश्वर माऊलीपासून कितीतरी एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, चोखा मेळा बापा, आपले नरहरी सोनार, हां, राका बंका, केवढे मोठे संत निर्माण झाले. संतांनी अवतार घेतला, पुन्हा सामावून गेले, शरीर त्यांनी सोडलं, या स्वरूपाशी एकरूप झाले. फार थोड्या लोकांनी त्यांचा काय घेतला? फायदा घेतला. ज्ञानेश्वर माऊली असताना ज्ञानेश्वर माऊलीला कोणीच हुंकत नव्हतं, काहीच कळत नव्हतं माऊली. तुकाराम महाराजांना सुद्धा असताना तुकाराम महाराजांना कोणच ओळखलं नाही. राम असताना सुद्धा रामाला कोणच ओळखलं नाही. श्रीकृष्ण असताना सुद्धा श्रीकृष्णाला कोणच ओळखलं नाही. आणि मग गेल्यावर बस तर देव 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 करत काही फायदा आहे का त्याचा? मग ते तुमच्या कामात पडणार काय? अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लाभ घ्या, तोपर्यंत फायदा घ्या. गेल्यावर मग तो फायदा नाही. प्रत्येक जीव त्याचा लाभ घेऊ शकत नाही. त्याला कारण आपली निजवृत्ती. आपली निजवृत्ती, ती वृत्ती प्रत्येक जीवाला, आपली जी निजवृत्ती आहे ही वृत्ती प्रत्येक जीवाला संसाराकडे आकर्षित करते, या देहबुद्धीकडे आकर्षित करते. आपली निजवृत्ती परमार्थाकडे जाऊ देत नाही, संसाराकडे आकर्षित करते, देहबुद्धीकडे खेचून घेते आणि संसारामध्ये आपल्याला फसवत असते. मग जोपर्यंत सुसंस्कार होत नाही तोपर्यंत सद्विचार नाही. म्हणून संस्कार व्हायला पाहिजे. त्यामुळे सत्संगती नाही. त्यामुळे जीवनात रोग आहे, भय आहे, क्लेश आहे, दुःख आहे, असणारच. हां, यातून जो जागा झाला तो परमार्थाकडे वळतो. जो दुःखातून जागा झाला तो परमार्थाकडे वळतो. हां, परंतु तरीही काय, देखा देखी लिया जोग,
घटे काया बळे रोग, हां सर्व देखादेखीच सुरू आहे. हां अशी प्रत्येकाची फसगत होऊन राहिली जगात. आता तुम्ही फार भाग्यवान ठरले आणि भाग्यवान आहेच. जे नामसाधक आहे हे सर्वच भाग्यवान आहे, हेच सोन्याहून पिवळे आहे, हेच चांगले आहे. बाकीचा विचार आपल्या दृष्टीनं गौण आहे. बरोबर आहे. जोपर्यंत निजवृत्ती बदलत नाही, ही वृत्ती बदलत नाही, बरोबर आहे, तोपर्यंत खरी श्रद्धा निर्माण होणारच नाही. DNA मध्ये बदल व्हायला पाहिजे. आईन्स्टाईनने सांगितलं तुमच्या DNA मध्ये बदल व्हायला पाहिजे. पण असा अजून विज्ञानानं शोध लावलाच नाही की DNA मध्ये बदल होईल म्हणून. आणि मनुष्य हा पशुत्वातून किंवा मनुष्यत्वातून देवलोकापर्यंत पोहोचेल असा DNA चा शोध अजून शास्त्रज्ञांना लागलेला नाही. तो कोट्यावधी हजारो वर्षापूर्वी आमच्या संतांनी लावलेला आहे की त्याच्या DNA मध्ये एकदम बदल झाला, त्याची वृत्ती एकदम बदलली, कारण त्याच्या DNA मध्ये एकदम बदल झाला. अरे रात्रंदिवस खूर करणारा वाल्या कोडी, त्याचे DNA वस्ताव्यस्त पडलेले होते. परंतु नारदाची भेट झाली, त्याच्या DNA मध्ये एकदम बदल झाला. डोळ्यातून अश्रू यायला लागले, हातपाय थरथर कापायला लागले, देहाचं भान सुटलं आणि शेवटी वाल्या कोडी कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला. की राम जन्माच्या 10,000 वर्ष अगोदर वाल्या कोळ्यानं काय लिहिलं? रामायण लिहिलं. आणि मग 10,000 वर्षानं राम जन्म, कारण त्याच्या DNAत काय झाला? बदल झाला. कोण करून घेतला? नारदानं. संताची कृपा, सद्गुरूची कृपा. आता DNAत बदल व्हायला पाहिजे ना. हां आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे. पण अजून काय शोध लागणार नाही कदाचित, मी तर म्हणतो लागणारही नाही. DNA कसं काय शोध लागेल? आहे मात्र हे निश्चित, ओळखता येतात, पण शोध नाही लागत की हा कसा तयार होतो, याची निर्मिती कशी होते, हा शोध लागत नाही, कधी लागणारही नाही. परंतु नामाच्या प्रेमाने जेव्हा आंतरिक जिव्हाळा दाटून येतो, तेव्हा त्या प्रेमामुळे रसना ओलावते. जेव्हा भगवंताच्या नामानं आतमध्ये काय जिव्हाळा दाटून येतो, प्रेम दाटून येतो, नाही का, त्यामुळे प्रेमामुळे रसना ओलावते, त्याची जीभ ओलावते, प्रेमाश्रू वाहू लागतात, हृदय भरून येते. पा ह्याच्यात लिहून ठेवलेलं आहे, कंठ दाटतो. तेव्हा खरा नामाचा महिमा कळला असे समजावे. काय शिल्लक राहिलं? अरे प्रत्येक संतानं हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून शिवाय देऊन बोलतो मी की सांभाळा रे, नामस्मरण सुरू ठेवा आणि तरुण जा. काही लागत नाही करायला, सर्वात सोपी. प्रत्यक्ष तुकोबांनी हा 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 अनुभव प्रत्यक्ष तुकारामांनी अनुभवला. संत चरण रचना आहे ना, संत चरण रचना लागत सहज वासनेचे बीज जळून, मग रामनामी उपजे आवळी, सुख घळोघळी वाळू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सोपळे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्य जे असेल त्याच्याच मुखात ते नाम येईल, बाकीच्या मुखात येणार नाही. आणि म्हणून उर्दुमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अनुरूप जागविला दाता घेऊन या छंद. उर्दुमुखे आळवला. एक तास झाला का रे भाऊ? आबा बाबा बाबा झाला एक तास? एक तास झाला? दीड तास दीड तास झाला. समोर आहे ना घरी. बर, तर सोमवार ना? हा सोमवार सोमवारला दाताड्याला 10 वाजेला सर्वांनी हजर राहायचं. 10 वाजेला सत्संग, 10 वाजेपर्यंत हजर राहा. आणि त्याच्यानंतर मग 10 ते 11, 11:30पर्यंत आपलं प्रवचन चालेल.
आणि त्याच्यानंतर 12 वाजेला जेवण, दिवसा कार्यक्रम आहे. हां, आणि जेवणं झाले की तुमच्या घरी. बरोबर आहे. सोमवारला 10 वाजेला दाताड्याला हजर राहायचं. कुठं ते शारदाच्या शारदाकडे. माहीत आहे ना तुम्हाला, सर्व माहीत आहे. आता तरी सत्संग व्हायला हां, सत्संग झालेला आहे, माहीत आहे तुम्हाला. तिथेच आणि नाहीतरी दाताळा कोणी भेटते आपलं साधक, त्याची काही फिकीर करायची नाही. जागा तिथे बरं. तर अर्धा सत्संग झाला, अर्धा सत्संग राहिला. आय हॅव नो टाईम, बिकॉज आय हॅव नो टाईम. मला वेळ नाही. तर झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सदानंद रामदास बाबा की जय. सभा संतन की जय.